नमस्कार, मी अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात स्वामींच्या गोड नामस्मरणाने. तर फ्रेंड्स, आजचा आपला विषय आहे पितृदोष आहे की नाही हे कसं ओळखावं. पितृ ही संज्ञा फारच मोठी आहे. देवांपेक्षा सुद्धा ही संज्ञा फारच मोठी आणि वेगळी आहे. जर पितृ आपल्यावर खुश असतील तर आपण आपलं जीवन आनंदी जगू शकतो, आणि जर पितृ आपल्यावर नाराज असतील तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला विविध संकटांना सामोरे जावे लागते. आपल्या पितरांच्या, आपल्या वंशजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, तृप्तीसाठी, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी आपल्याला विविध सेवा ह्या पंधरवाड्यात करायच्या असतात. आपल्या पितरांना जल अर्पण कसं करावं, म्हणजेच तर्पणविधी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करावा, हा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजून बघितला नसेल तर अवश्य पहा. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे की ते तर्पण आपण घरी ब्राह्मणाशिवाय कसं करावं. तर आवर्जून भेट द्या चॅनलला. सर्वच लोक आपली कुंडली ब्राह्मणाकडून तयार करतात असं नाही आहे. बऱ्याच लोकांना त्यांची जन्मवेळ एक्झॅक्ट माहिती नसल्यामुळे कुंडली हे ते बनवत नाही, आणि त्यांची कुंडलीही बनवूनही होत नाही. कारण कुंडली बनवताना एक्झॅक्ट तुमची जन्मवेळ तुम्हाला माहिती हवी असते. मग अशा वेळेस कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही हे कसं ओळखावं त्या लोकांनी, तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांसोबत भांडणं होणे, नवरा आणि बायकोंचं न पटणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यामध्ये वाद होणे, मुलगा आणि वडील यांच्यामध्ये सतत भांडणं होणे, वडील आणि मुलाच्या विचारांमध्ये मतभेद असणे, सतत त्यांचे भांडणं होणे, तर ह्या सर्व समस्या पितृदोषामुळे होत असतात. लक्षात घ्यायचं आहे. मुलामुलींचे विवाह न जमणे हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे. बघा, बऱ्याचदा असं होतं की मुलगी खूप सुंदर असते, शिकलेली असते आणि तिचा विवाह जमण्यासारखा असतो, पण अगदी शेवटच्या क्षणीत तिकडच्या मंडळींकडून नकार येणे, म्हणजे अगदी तोंडात आलेला घास हिरावून नेणे, अशा ह्या गोष्टी ज्या घडतात त्या पितृदोषामुळेच घडत असतात. संततीमध्ये प्रॉब्लेम येणे, म्हणजे लग्नाला खूप वर्ष झालेले असतील आणि सगळं काही व्यवस्थित असेल तरीही पाळणा हलत नसेल, किंवा मग संतान झालेली असेल पण ती जगत नसेल, ती झाल्याबरोबर मृत्यू पावत असेल, किंवा काहींना संतान झालेली असेल पण त्यामध्ये काहीतरी व्यंग असेल, तर ही सर्व कारणं पितृदोषाचीच आहेत. घरात नेहमी आजारपण असणे, घरात सगळं काही सुखसोयी आहे, पैसा आहे, सगळं काही असताना जर तुम्हाला नेहमी आरोग्याच्या अडचणी येत असतील, नेहमी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करूनही तब्येत तुमची चांगली होत नसेल, आनंदी आयुष्य तुम्ही जगू शकत नसाल, तुमच्याकडे सगळं असूनही, तर ही कारणंसुद्धा पितृदोषाचीच आहेत. नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये प्रगती न होणं, अडचणी येणं, नेहमी कर्जाचं डोंगर उभं राहणं. नोकरीमध्ये पण खूप साऱ्या अडचणी येत असतात. जर मुलगा हुशार असेल, त्याचा इंटरव्ह्यूसुद्धा छान झालेला असेल, त्याला अपेक्षा असेल त्याला होकार मिळावा, पण अगदी शेवटच्या क्षणी त्याला नकार मिळत असेल, तर बघा आपल्याला कळत नाही असं का होतं आहे, पण हे सगळं जी लक्षणं आहेत ती पितृदोषाचीच असतात. व्यापारामध्ये, धंद्यामध्येही कबाड कष्ट करून, मेहनत करून तुम्हाला यश येत नसेल, तुमची प्रगती होत नसेल, तर समजावं हे पितृदोषामुळे आपल्याला होत आहे. होतं असं बऱ्याच वेळा, कितीही कष्ट केलं, कितीही मेहनत केली तरी माणसाला यश येत नाही, आणि मग अशा वेळेस आपण म्हणतो की माझं नशीबच खराब आहे. पण आपण हे विचार करत नाही की आपल्याला पितृदोषसुद्धा असू शकतो, तर आपण ते निवारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे. आपण नेहमी आपल्या नशिबालाच कोसतो, नेहमी नशिबालाच आपण दोष देतो, पण पितृदोषामुळे सुद्धा ह्या गोष्टी होतात, हे लक्षात घ्यायचं आहे. धंद्यामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुम्हाला कर्जाचं डोंगर तुमच्या डोक्यावर चढतच असेल, तर हा सुद्धा संकेत पितृदोषाचाच आहे. घरात अन्नधान्य पुरे न पडणे, कुटुंबात अचानक व्यक्तींचे अपघात होणे, हे संकेत सुद्धा पितृदोषाचेच आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुमचं जीवन हे आनंदी, सुखी, समाधानी नसेल, तुम्हाला नेहमी समस्या जर येत असतील, तर समजावे तुम्हाला 100% पितृदोष आहे.
आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले पितृ आपल्यावर नाराज असतील तर या सर्व समस्या आपल्याला आपल्या आयुष्यात येत असतात. म्हणून पितरांना त्यांच्या आत्म्याला शांत करणं, तृप्त करणं ह्या 15 दिवसामध्ये खूपच महत्त्वाचं असतं. म्हणूनच हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण आपले पितळ खुश असतील तर आपण आपलं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी जगू शकतो. फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येईल. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.